आता आपली ही गवर पूजेसाठी तयार झाली आहे। आणि आता हा माझा यावर्षी पहिला ओसा आहे, त्याचीच आता ही पूजेची तयारी चालली आहे। सर्वात प्रथम सुपाला व्यवस्थितपणे धागे बांधून घ्यायचे आहेत। 5 सुपं असतात, त्याच्यामध्ये 2 मोठी सुपं आणि 3 सुपल्या असतात। आता वहिनींनी सर्वात प्रथम ही 5 प्रकारची पाने आहेत, त्याला हळद कुंकू आणि अक्षता घालून घेतले। त्यामध्ये काकडी, भोपळा, दोडकं, पडवळ आणि कारली अशा प्रकारे 5 वेलींची पानं घेतली आहेत। आणि आता यामध्ये 5 प्रकारच्या वहिनी भाज्या भरून घेत आहेत। आता प्रत्येक पानावरती फुलंही घालून घेते। अशा प्रकारे सगळी पानं भरून झाल्यानंतर ही सगळी पानं आता 5-5 प्रकारे म्हणजे छोट्या सुपलीमध्ये, मोठ्या सुपलीमध्ये असं प्रत्येक प्रकारची 5 पानं या वहिनी ठेवून घेत आहेत। अशा प्रकारे आता माझी ही सगळी सुपं भरून झाली आहेत आणि आता यामध्ये 5 विडे ठेवणार आहेत तो वहिनी। तेच आता हे श्रीफळ ठेवून घेत आहे आणि आता ही 5 प्रकारची फळं ठेवली आहेत। तसेच आता ही ओटीचं सामानही ठेवलं आहे। यामध्ये हळकुंड, अक्रोड, बदाम, सुपाऱ्या असं प्रत्येक प्रकारचे 5-5 जिन्नस आहेत। तर ही सगळी सुपं भरून झाली आहेत ना, मग आता ती सगळी सुपं एकावर एक ठेवून दुसऱ्या सुपाने जे आहे ते व्यवस्थितपणे झाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे माझा आता हा गौरीचा ओसा पूजण्यासाठी तयार झाला आहे। आता गौरी पूजन झाल्यानंतर पहिल्यांदा ओसा घेतल्यानंतर वहिनीने तो हा माझ्या हातामध्ये दिला आहे। आता मी थोडा वेळ गौरीकडे ठेवून मी आता तुळशी वृंदावनाला पहिला हे करणार आहे, मान देणार आहे। आमच्याकडे पद्धत आहे अशी की ओवासल्यानंतर 5 गौरींचा मान हे करायचा, म्हणून आता मी 5 गौरींना ओसा मानवायला घेऊन जात आहे।